नमस्कार. मी सुनीला पाटील वीणा वर्ल्डच्या ट्रॅव्हल कट्टामध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते. आज आपल्या बरोबर आहे वीणा वर्ल्डचा टूर मॅनेजर शार्दूल पेंढारकर. शार्दूलने वीणा वर्ल्डच्या ट्रेक्स अँड हाईट्स या नवीन डिव्हिजन मधल्या या नवीन स्पेशालिटी टूर मधल्या पहिला ट्रेक जो आहे तो कंडक्ट केला. तर आपल्या मनात बरेच प्रश्न असतात. ट्रेकिंग नक्की कुठल्या वयात करावं, कसं करावं, मला जमेल का, हा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो. तर असल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आज आपल्या बरोबर आहे शार्दूल. शार्दूल, नमस्कार. नमस्कार ताई. शार्दूल, तुला ट्रेकिंगची खूपच हौस आहे, आवड आहे आणि कदाचित म्हणूनच तू वीणावरचा सुद्धा पहिला ट्रेक नेलास आणि तो सुद्धा थेट लडाखला. कसं वाटलं तुला? ताई, मुळातच ट्रेकिंगची आवड मला लहानपणापासूनच आहे. म्हणजे वयाच्या 6 वर्षाचा असताना मी माझ्या वडिलांसोबत हरिश्चंद्रगड नावाचा जो आपल्या महाराष्ट्रातला एक किल्ला आहे त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्यातूनच मला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. त्यानंतर महाराष्ट्रातील बरेच किल्ले केल्यानंतर हिमाचल असेल, उत्तराखंड असेल असे ट्रेक केल्यानंतर विनावळनी जो आपला पहिला ट्रेक ऑर्गनाईज केला होता, जो होता स्तोकला ट्रेक, हा ट्रेक सुद्धा मी कंडक्ट केला ऍज अ टूर मॅनेजर म्हणून. हो शार्दूल, आणि खरंच आम्ही सगळे वाट बघत होतो तुझ्या न्यूजची, कसं चाललंय काय. आणि खूप मजा आली. मला गंमत वाटली की बराचसा यंग क्राऊड सुद्धा होता तुझ्या बरोबर. तर शार्दूल, याच्यावर मला एक प्रश्न पडतो की असं एखादं वय असतं का ट्रेकिंग करायला? कारण मला सुद्धा ट्रेकिंगची आवड लहानपणापासून होती, पण समहाऊ ते जमलं नाही. पण काही वर्षांपूर्वी मी ट्रेकिंग सुरू केलं आणि 5 वर्ष झाली आता मी माउंट किलिमंजारो चढून आले. म्हणजे आफ्रिकेतला जो सर्वात उंच डोंगर आहे. खरंच जायच्या आधी अशी भीती वाटत होती की हे आपल्याला जमणार नाही, पण प्रॅक्टिस करत 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 ते जमायला लागलं. सो तुला असं वाटतं का रे, एखादं वय असतं ट्रेकिंगला की वयाची काळजी करू नये? नाही ताई, मुळातच मी माझ्या स्वतःचा एक्सपिरियन्स आणि अनुभव सांगतो की ट्रेकिंगला कधीच वय नसतं. कारण वयाच्या 6व्या वर्षी मी आपल्या महाराष्ट्रातील सर्वात अवघड असा हरिश्चंद्रगड किल्ला ट्रेकिंग करायला सुरुवात केली आणि त्यानंतर अनेक किल्ले मी सर केले. मुळातच ट्रेकिंगसाठी हे वय कधीच नसतं, कारण आपली जर मेंटल आणि फिजिकल फिटनेस उत्तम असेल तर आपण भारतातील नव्हे तर जगातील उत्तम उत्तम आणि अवघड असे किल्ले, अवघड असे ट्रेक सुद्धा सर करू शकतो. तर मुळात मी पुन्हा म्हणेल की ट्रेकिंगला हे वय नसतंच कधी. हे तू छान सांगितलं शार्दूल. म्हणजे थोडीशी तयारी केली आणि फिजिकल फिटनेस असलं तर मला वाटतं आपण ट्रेकिंग कधी सुरू करू शकतो. पण लहानपणी केलं तर उत्तमच, कारण मग ती भीतीच बसत नाही मनात. अर्थात आपण प्रौढ असताना सुद्धा सुरू केलं तरी तसा काही प्रॉब्लेम नाहीये. पण शार्दूल, तू आता म्हणालात की भारतात आणि भारताच्या बाहेरचे सुद्धा अनेक ट्रेक्स आहेत. सो असा काही तुला फरक जाणवतो का, किंवा भारतातले कुठले ट्रेक्स सगळ्यात उत्तम ठरतात? तर भारतामधील जे ट्रेक आहे त्या ट्रेकमध्ये आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. एक ट्रेक आपण नॉर्मल बघतो, सह्याद्री वगैरे जो असा रेंज आहे त्या रेंजमध्ये ट्रेक करता येतो. दुसरा रेंज आहे ती नॉर्मल हिमालयन रेंज, जी हिमाचल किंवा उत्तराखंड, सिक्कीम, दार्जिलिंग, नॉर्थ ईस्ट या भागामध्ये किंवा नेपाळ सारख्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि याच्यापेक्षा उंच रेंज आहे ती लडाख सारख्या भागामध्ये, ती डेझर्टेड एरिया पूर्णपणे असतो. 10,000 पेक्षा उंचीवर आपण ट्रेक करायला लागतो. सो डिपेंड अपॉन आपलं सिच्युएशन ही आपण ट्रेक करू शकतो. म्हणजे तुम्हाला स्नो ट्रेक करायचा आहे की तुम्हाला नॉर्मल ट्रेक करायचा आहे की तुम्हाला नॉर्मली सह्याद्रीसारख्या भागात ट्रेक करायचा आहे. सो तुम्ही डिसाईड करू शकता तुम्हाला कुठला ट्रेक करायचा आहे. मग याच्यावरून मला असं वाटतं शार्दूल की जेव्हा आपण ट्रेकिंग सुरू करतोय तेव्हा एक असतं ना की एक बिगिनर लेवल ट्रेक, तो इझी आहे का, मॉडरेट आहे का, डिफिकल्ट आहे? आणि तू आता सांगितलं त्याप्रमाणे, म्हणजे जी त्याची हाईट काय असते, आपण एखादा पास क्रॉस करत असतो त्याच्यावरून हे ठरतं का की हा ट्रेक इझी आहे, मॉडरेट आहे, डिफिकल्ट आहे? आणि ऍज अ बिगिनर आपण कुठला ट्रेक निवडावा? ताई, खूप व्यवस्थित असं वेगळं मला असं वाटतं की आपण ज्या पद्धतीने ट्रेक करायला सुरुवात करतो तर हाईट हा विषय असतोच. म्हणजे जसं लडाख सारखा भाग आहे ज्या ठिकाणी लेहला आपण जेव्हा लँड करतो 10,000 ही त्याची बेसिक हाईट आहे, आणि त्याच वेळी आपण हिमाचल जेव्हा ट्रेक करतो 10,000 आपल्याला क्लाइंब करून आपण त्या ठिकाणी पोहोचतो. सो हाईट मधला डिफरन्स असतो. परंतु बिगिनिंग आपण जे ट्रेकची करतो तर माझं म्हणणं हेच असतं की नॉर्मल ट्रेक हा नॉर्मली आपण सुरुवातीला एक नॉर्मल टेकडी, नॉर्मल एक 2-3 किलोमीटर ट्रेक आपण अशी सुरुवात केली की नॉर्मल सरळ आपण चालतोय, 10 किलोमीटर चालतोय, 5 किलोमीटर रोजचं चालतोय, तर आपल्याला कुठलाही ट्रेक करायला तशी अडचण कधीच येत नाही. पण नॉर्मली आपल्याला जेव्हा हाईक करायचं असतं, जेव्हा आपल्याला चढायचं असतं, चढण्यासाठी थोडी प्रॅक्टिस असणं गरजेचं असतं. म्हणून महाराष्ट्रातील छोटे मोठे किल्ले असतील की हिमाचल मधला बेसिक ट्रेक असेल, जसं हमटा पास असेल, नॉर्मल छोटे छोटे ट्रेक असतील, असे जरी आपण केले तरी भारतातील किंवा भारताच्या बाहेरचे नेपाळ सारख्या ठिकाणी सुद्धा आपण व्यवस्थित ट्रेक करू शकतो. हे तो छान सांगितलं शार्दूल. म्हणजे सुरुवात करायची असेल तर घराजवळ जवळपास एखादी टेकडी बघून किंवा छोटे छोटे महाराष्ट्रातले ट्रेक इथपासून आपण सुरुवात करू शकतो. कारण ट्रेकिंगला
खास असं काही लागत नाही. चालता आलं पाहिजे आणि फिटनेस पाहिजे. एवढं असलं की बाकी सगळं करता येतं नाही का? सो शार्दूल, मला जरा लडाखच्या या ट्रेक बद्दल सांग. तुम्ही किती लोक होतात? कसं काय एक्सपिरियन्स होता? कारण एरवी सुद्धा आपण लडाखला जायचं जरी म्हटलं आणि तू जसं सांगितलं ते ऑलरेडी हाईटवर आहे. तर बरेच वेळा आपण एखादी म्हणजे जी आपली कम्फर्टेबल टूर असते ती घेताना सुद्धा बराच विचार करतो की अरे मला जाता येईल, नाही जाता येणार, कसं करायचं. आणि त्यात लडाखला जाऊन ट्रेकिंग म्हणजे हे तर फारच एक्साइटिंग वाटतंय. सो जरा त्या ट्रेक बद्दल सांगा मला. तर मुळात लडाख म्हणलं की लोकांच्या मनात पहिलीच एक प्रकारची चिंता असते की अरे आम्हाला एवढ्या उंचीवर जायचंय, आम्हाला ही टूर किंवा ट्रेक करता येईल का. तर मी नॉर्मली ऍज अ एक्सपिरियन्स सांगतो की जेव्हा आपण लडाखला लँड होतो, जेव्हा तिथलं निसर्ग सौंदर्य बघतो, तर लोकांची 100% पैकी 50% भीती निसर्ग सौंदर्य बघूनच कमी होते. आणि उरलेली 50% भीती जेव्हा आपण त्या वेदरला अॅकलमडाईज व्यवस्थित होतो, जेव्हा आपण नॉर्मली त्या ठिकाणी एक दिवस राहतो, व्यवस्थित चालतो फिरतो, त्यानंतर पूर्णपणे जो मेंटल सिकनेस असतो, ज्या पद्धतीने आपण भीती असते, ही भीती कमी होऊन जाते. परंतु जसं तुम्ही म्हणाला की टूरला तर आपण विचार करतो, ट्रेकला तर किती विचार केला पाहिजे. तर माझा ट्रेकचा एक्सपिरियन्स खूप असा सुंदर आणि अनुभव एकदम वेगळा आहे. ज्या पद्धतीने मी महाराष्ट्र ट्रेक केले की हिमाचलमध्ये ट्रेक केले, उत्तराखंडमध्ये ट्रेक केले, यापेक्षा पूर्णपणे डिफरंट असा सुंदर असा एक्सपिरियन्स मला लडाखमध्ये घेता आला. त्याचं कारण म्हणजे तिथलं निसर्ग, तिथला नेचर, तिथलं लँडस्केप. असं लँडस्केप मी जगामध्ये खूप क्वचित ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि आपण हिमाचलमध्ये किंवा नॉर्मल रेंजला जेव्हा ट्रेक करतो, आपल्याला स्नो बघायला मिळतो, आपल्याला ग्रीनरी बघायला मिळते, आपल्याला माउंटन रेंजेस बघायला मिळतात. पण लडाखमध्ये जेव्हा आपण ट्रेक करतो, तर ट्रेक करताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वाईल्ड लाईफ बघायला मिळतं, वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला कलर्सफुल माउंटन बघायला मिळतात. म्हणजे एक टेकडीवर आपण दुसऱ्या टेकडे जाताना हा टेकडी रेड कलरची असते, दुसरी टेकडी ग्रीन कलरची असते, तिसरी टेकडी थोडीशी व्हायोलेट कलरची असते. सो असा वेगळा एक्सपिरियन्स मी आतापर्यंत कुठल्या ट्रेकला बघितला नव्हता. आणि बेसिक म्हणजे या ट्रेकला मी जो एज ग्रुप पूर्णपणे होता, म्हणजे बेसिकली आपण ट्रेक करताना असं म्हणतो की 18 ते 55 वर्षाच्या लोकांनी ट्रेक करायला पाहिजे. परंतु ताई तुम्हाला आश्चर्य वाटेल की या ट्रेकला 13 वर्षाचा आणि 15 वर्षाचा मुलगा सुद्धा आला होता आणि त्याने तो ट्रेक सक्सेसफुली कम्प्लीट सुद्धा केला. अरे वा. आणि खरंच खूप छान वाटतं ऐकून सुद्धा. मला वाटतं शार्दूल, ट्रेक करताना असं असतं ना, एक जाणीव अशी येते की आपण जे खाली उभं राहून कधीतरी लांब वर बघतो की त्या डोंगरावर ते जे दिसतंय ते खूप लांबचं वाटतं आणि ऍक्च्युअल ट्रेक करताना आपण तिकडेच उभे असतो. ही ही भावना, ही कल्पनाच फार सुंदर आहे की आपल्याला मग ते आठवतं की हा, आपण ह्या डोंगराचा फोटो काढला होता आणि आज आपण चक्क या डोंगरावर चालतोय, इथे आपण ट्रेकिंग करतोय. ट्रेकिंगचा मला सांग, एक एक दिवस सांग कसा असतो. म्हणजे आपण किती वाजता उठतो, काय करतो, खायला वगैरे काय मिळतं, कसं शक्य आहे, मग लंचला कुठे थांबतो, ब्रेकफास्ट वगैरे किती वेळ साधारण चालतो आपण. सो काय असतो एक दिवस ट्रेकिंगचा? तर नॉर्मल जनरल ट्रेकिंगचं रुटीन आहे ना, हे नॉर्मल सनराईजच्या थोडंसं अगोदर सुरू होतं. त्याचं कारण म्हणजे जेव्हा सूर्योदय होतो, त्यानंतर जेव्हा सूर्याचा प्रकाश जेव्हा नॉर्मली चालू होतो, एकतर आपण कुठल्या भागात ट्रेक करतो याच्यावर पण डिपेंड आहे. परंतु नॉर्मल ट्रेकिंगमध्ये जेव्हा सूर्योदय होतो, त्यानंतर सूर्याचा प्रकाश हा प्रखर असतो. त्यामुळे नंतर आपली बॉडी डिहायड्रेट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे जेवढं जेवढं आपण लवकर निघू, तेवढं आपलं ट्रेक अचिव्हमेंट लवकर होते. त्यामुळे नॉर्मली मॉर्निंगला सनराईजच्या वेळी, हिमालय भाग असल्यामुळे सनराईज हा नॉर्मली 5:30-5च्या दरम्यान होत असतो. तर नॉर्मली 5:30 पर्यंत आपण या ठिकाणी ट्रेकला सुरुवात करतो. ब्रेकफास्ट म्हणाल तर खूप असे, म्हणजे मी तर खूप वेगळं सांगेल. आतापर्यंत मी ट्रेक केलेले होते ते वेगळे ट्रेक होते. हा ट्रेक का वेगळा? दुसरं कारण म्हणजे ब्रेकफास्ट. म्हणजे आम्ही सकाळ सकाळी उठल्यानंतर आमच्या बरोबर जे शेर्पा लोक होते, लोकल लडाखी लोक होते, या लोकांनी आमच्यासाठी गरम गरम पराठे, गरम गरम बॉईल एग असे सगळे तयार केले होते. आणि सगळ्यात मस्त म्हणजे गरम गरम चहा. या चहाने जेव्हा आपल्या ट्रेकची सुरुवात होते, तो दिवस काय, तो ट्रेक एकदम सुंदर असा आम्ही अचीव्ह करतो. त्यामुळे मुळात ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपण नॉर्मली 2-3 तास चालतो, मध्ये एक थोडा हॉल्ट घेतो. हॉल्ट घेताना थोडंसं फ्रुट्स असतील किंवा नॉर्मली गरम पाणी असेल असं आपण घेतो. आणि ट्रेकला आपण लंच पर्यंत, म्हणजे दुपारच्या वेळेपर्यंत आपण ट्रेक थोडासा हॉल्ट घेतो. त्यानंतर दुपारच्या नंतर आपण पूर्ण रिलॅक्स करतो. आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये, म्हणजे आपण विनावर्ल्ड सारख्या टूर कंपनीवर आलं तर स्पेसिफिकेशन काय असतं, संध्याकाळच्या वेळेमध्ये अंताक्षरी खेळणं असेल, गप्पा मारणं असेल, गोष्टी करणं असेल, किंवा थोडे एक्सपिरियन्स सांगणं असेल, असे सुद्धा अनुभव आम्ही ट्रेकला घेतलेले आहेत. अरे वा. आणि त्यात मला वाटतं ट्रेकवर तो रस्ता नीट दाखवण्यासाठी आपल्या बरोबर एक लोकल टूर एक्सपर्ट म्हणजे ट्रेक एक्सपर्ट सुद्धा आपल्या बरोबर असतो नाही का? होत आहे. नॉर्मली आपण कुठल्या ट्रेकला जेव्हा जातो, तेव्हा आपण तिथं लोकल एक्सपर्ट, ज्याला ट्रेक बद्दल माहिती आहे, ज्याला त्या माउंटन्स बद्दल माहिती आहे, तिथल्या नॉर्मली वेदर बद्दल माहिती आहे, असा एक्सपर्ट आपण बरोबर घेत असतो. आणि तसा एक्सपर्ट एक लडाख मधला एक्सपिरियन्स होता, 10 वर्ष ट्रेकिंग केलेला एक्सपिरियन्स पर्सन आमच्यावर त्याचा गाईड म्हणून होता. खूप सुंदर असं गायडिंग आम्हाला केलं.
अच्छा, अरे वा. मला खरंच ना गंमत वाटते शार्दूल, या शेर्पा वगैरे सगळ्यांची. आपण चढत असतो, आपल्याला वाटत असतं वा आपण एवढ्या उंचावर आलो आणि चढलो, पण ते शेर्पा म्हणा, इतर लोक म्हणा, ते आपल्या डबल स्पीडनी जाऊन, आपल्या पुढे जाऊन आपल्यासाठी तिथे पोहोचून जेवण सुद्धा बनवून तयार असतात. म्हणजे नक्की त्यांचं स्पीड काय असावा आणि किती त्यांना सवय असते या डोंगरांमध्ये चढायची. शार्दूल, मला सांग, लोकांनी काय काय तयारी करावी? म्हणजे कपडे कसे आणावे, काही वेगळी इक्विपमेंट लागते का? जे आपण म्हणतो वॉकिंग पोल्स लागतात, ज्या काठ्या असतात ट्रेकिंगसाठी लागणाऱ्या, त्या घ्याव्यात, की हे सगळं सुद्धा रेंटवर मिळतं? आणि नक्कीच शूज सुद्धा आपल्याला माउंटेनिअरिंगचे वेगळे शूज लागतील. सो काय तयारी करावी ट्रेकवर जायच्या आधी? तर जेव्हा आपण हिमालय भागामध्ये ट्रेक करतो त्या बेसिक तयारीमध्ये काही गोष्टी येतात ज्या मी तुम्हाला सांगतो. नॉर्मली जी स्टिक असते, स्टिक पोल ज्याला आपण म्हणतो, तो पोलला लागतोच लागतो. त्याचं कारण म्हणजे हिमालय भागामध्ये जो थोडीशी जी तिथली माती असते थोडी निसरडी असते, त्यामुळे स्टिक असणं आपल्याला थोडंसं इम्पॉर्टंट पॉईंट मध्ये येतं. दुसरी गोष्ट येते ती म्हणजे थंडीचे कपडे. मुळामध्ये हिमालय भाग थोडा थंडीचा असल्यामुळे आपल्याला थंडीचे कपडे घ्यायलाच लागतात, कारण जरी वातावरण गरम असलं, म्हणजे आपण समरमध्ये जर ट्रेक केले तर बेसिकली मॉर्निंग आणि लेट नाईट मध्ये वातावरण थंड होतं. त्यामुळे जॅकेट्स असतील, स्वेटर्स असतील, वुलन कॅप असेल, थर्मल वेअर असेल, असं आपण कॅरी केलंच पाहिजे, जे मस्ट गोष्टीमध्ये येतं. त्यातल्या जॅकेटमध्ये पॅडेड जॅकेट जर असतील तर त्या पॅडेड जॅकेटचा आपल्याला उपयोग इनकेस कधी पाऊस पडला, इनकेस जर थोडासा स्नोफॉल झाला तर त्या पॅडेड जॅकेटचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे पॉन्चो आपण कॅरी केला पाहिजे, कारण हिमालयाचं वेदर आपण कधीच प्रेडिक्ट करू शकत नाही. सडनली पाऊस होतो, खूप मुसळधार असा पाऊस होत नाही, परंतु नॉर्मल पाऊस झाल्यानंतर आपल्याबरोबर पॉन्चो असला तर आपण भिजण्यापासून वाचतो आणि आपलं सामान ओलं होत नाही. त्यानंतर स्पोर्ट शूज मध्ये सुद्धा दोन प्रकारचे शूज येतात. एक नेल शूज असतात, ज्याला नेल्स असतात, जे हिमालय भागामध्ये जेव्हा स्नो असतो, स्नोई ट्रेक आपण जेव्हा करतो, नेल्स असलेले शूज आपण घातले पाहिजेत. नाहीतर अदरवाईज नॉर्मल शूज पण उपयोगी पडतात. आणि त्याचप्रमाणे इनकेस आपल्याला सगळं सामान कॅरी करायचं नसेल तर त्या ठिकाणी रेंटवर सुद्धा मिळतात. जसं लेहमध्ये आपण जेव्हा ट्रेक करत असतो, लेहचं मार्केट हे सर्वात सुंदर असं मार्केट आहे, ज्या ठिकाणी आपल्या ट्रेकिंगसाठी सगळे इन्स्ट्रुमेंट, स्टिक पासून शूज पर्यंत, जॅकेट पासून ते कॅप पर्यंत सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्या त्याकडे रेंटवर मिळत असतात. तुम्ही हिमालय भागामध्ये गेला तर मनालीच्या मार्केटमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी मिळत असतात. सिक्कीममध्ये गेला तर दार्जिलिंग मार्केटमध्ये मिळतात. प्रत्येक ठिकाणी रेंटवर हे सगळ्या गोष्टी मिळत असतात. तुम्हाला सगळं कॅरीच केलं पाहिजे असं नाही, पण काही गोष्टी आपल्या साईजनुसार आणायच्या असतील तर आपण घरून आणलेल्या कधी पण बेटर असतं. बरोबर. आणि मग हे सगळं सामान घेऊन आपल्यालाच उचलून जायला लागत असेल, तर ती बॅग कशी असावी? डे पॅक कसा असावा? आणि ह्याला काही पॅकिंगसाठी सुद्धा काही वेगळ्या प्रकारे पॅकिंग केलं तर काय सोपं पडतं का? किंवा अर्थातच जेवण इन्क्लुडेड आहे, पण आपण आपल्याबरोबर काही खायला सुद्धा न्यावं का? सो थोडंसं हे बॅग कशी असावी? कारण आपल्याला जर आपलं सामानच उचलता नाही आलं, तर ट्रेकिंग कसं करणार? ताई, बेसिकली लाईट जेवढं आपण सामान घेऊ म्हणजे तेवढं आपल्याला चांगलं राहतं जेव्हा आपण ट्रेक करतो. मुळात म्हणजे आपल्यासोबत काही ना काही शेर्पा असतात, घोडेवाले असतात, ते त्यांचं आपलं मेन सामान जे असतं, जे हेवी सामान असतं ते घेऊन जातात. परंतु आपल्याला आपलं काही ते सामान कॅरी करावंच लागतं. त्याचं कारण म्हणजे इनकेस इमर्जन्सीमध्ये पाऊस आला, इमर्जन्सीमध्ये काय लागलं किंवा मेडिकल आपल्या काही इमर्जन्सी आली तर आपल्यासोबत काहीतरी सामान असणं गरजेचं असतं. तर ट्रेकिंग मधलं मस्ट सामान ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये एक येतं, तर म्हणजे तुमचं खाण्याच्या गोष्टी. खाण्याच्या गोष्टीमध्ये सुद्धा जसे लेमनेटच्या गोळ्या असतील, ओआरएस पावडर असेल, हं. ड्रिंकिंग वॉटर असेल, त्याचप्रमाणे तुमचे नॉर्मल स्नॅक्स थोडेसे असतील, जे बिस्किट्स असतील, चॉकलेट्स असतील. चॉकलेट का गरजेचं? कारण आपल्याला चॉकलेट एनर्जी येते. सो अशा गोष्टी आपल्या खाण्याच्या बरोबर असल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे जॅकेट असलं पाहिजे, वुलन कॅप असली पाहिजे, सनकॅप असली पाहिजे, शूजचा एक पेर आणि सॉक्स असं असणं पण गरजेचं आहे. कारण इनकेस पाऊस झाला, शूज ओले झाले, पाय ओले झाले, पाय लवकर थंड पडतात अशा वेदरमध्ये, तर आपला थोडासा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सॉक्सचे पण एक पेर असले पाहिजे. आणि या सगळ्या बॅगला कव्हर करायला प्लास्टिक रॅपिंग एक बॅग मिळते, ती सुद्धा असली पाहिजे. बरोबर. छान. म्हणजे ही सगळी बॅग भरून आपण खरंच चलो बॅग भरो निकल पडो असं म्हणायला हरकत नाही आणि लडाखला जाऊ शकतो. पण शार्दूल, लडाखचा हा टूर आपली किती दिवसांची होती आणि नॉर्मली हे ट्रेक्स साधारण किती दिवसांचे असतात? म्हणजे मी पाहिलंय की आपण एक 3-4 दिवसापासून अगदी 15-20 दिवसांपर्यंतचे सुद्धा ट्रेक्स आहेत. सगळ्या प्रकारचे ट्रेक्स आहेत. सो एक एक जर आपण सुरुवात करतोय ट्रेकिंगला, तर आपण किती दिवसांचा ट्रेक निवडावा? किंवा तर्फे तू जे लडाखला टूर घेऊन गेला होता, ह्याचा साधारण एक किती दिवसांचा ट्रेक असतो? मग त्याच्यातले किती दिवस आपण चालतो? तर सुरुवात करायची असेल ट्रेकला तर आपण जो ट्रेक केला तोकला ट्रेक हा सगळ्यात बेस्ट ट्रेक आहे आपल्या सुरुवात करण्यासाठी. कारण पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा लेहला लँड होतो, लँड झाल्यानंतर आपण पूर्ण दिवस हा पूर्णपणे आराम करतो. सेकंड डे सुद्धा आपण लोकल साईटसिंग एन्जॉय करतो. ते लोकल साईटसिंग करायचं कारण म्हणजे काय, की आपण त्या वेदरला, लडाख सारख्या ठिकाणी आपण थोडंसं अॅक्लिमेटाइज व्हायला पाहिजे, म्हणून आपण त्या ठिकाणी साईटसिंग करतो.
थर्ड डे आपण ट्रेकसाठी निघतो. म्हणजे ही आयटनरी अशी की आपण लेह पासून हार्डली 1 तासाच्या डिस्टन्सवर आपण बाय व्हेकल जातो. जिंगचेंग नावाचं एक गाव लागतं. जिंगचेंग गावात आपल्याला गाडी ड्रॉप करते. तिथून आपलं वॉकिंग हे सुरू होतं, जे आपण जातो रुंबक या ठिकाणी. जिंगचेंग टू रुंबक जे अंतर आहे हे नॉर्मली आपण काय स्पीडने चालतो असं सगळं आपण अंदाज घेतला तर आपण सर्वांचा वेग, सगळ्यांचा चालण्याचा स्पीड असा जर व्यवस्थित घेतला 5 तास आपल्याला नॉर्मली या ठिकाणी पोहोचायला लागतात एकदम आरामात गेल्यानंतर. जर माणूस जर परफेक्ट असेल, माणूस जर चालण्यात एकदम एक्सपर्ट असेल तर 2-2.5 तास खूप झाले आपल्याला रुंबकला पोहोचायला. रुंबकला पोहोचल्यानंतर आपण रुंबकला 1 नाईटचा हॉल्ट घेतो. म्हणजे 1 नाईटचा आपला स्टे त्या ठिकाणीच असतो. नेक्स्ट डे मॉर्निंग आपण रुंबकवरून निघतो ते म्हणजे टुवर्ड्स तोकला या मेजर हाईट ठिकाणी. रुंबकची जी हाईट आहे ती 12,000 फूट उंचीवर आहे आणि रुंबक टू तोकला आपण जातो ते 16,000 फूट उंचीवर. आणि बेसिक आपण ट्रेकची सुरुवात केली ती 10,000 फूट उंचीवर. 2,000 फूट उंचीवर आल्यात आपण एक हॉल्ट घेतलाय. तिकडनं आपण थोडंसं अॅक्लिमेट झालो तर रुंबक या ठिकाणी. तिथून आपण जातो टुवर्ड्स तोकलासाठी. रुंबक टू तोकला जो जर्नी आहे हा एकदम अफलातून जर्नी आहे, कारण मस्त असं पाणी, झुळझुळ वाहणारं पाणी, वाईल्ड लाईफ म्हणजे आयबेक्स सारखा जो प्राणी जो आपल्याला भारतामध्ये कुठंच बघायला मिळत नाही, आयबेक्स हा प्राणी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. याच रूटमध्ये आपण ट्रेक करत करत स्टोकला कधी पोहोचतोय कळत सुद्धा नाही. आणि स्टोकला थोडं उतरून आपण खाली 1 तासाच्या अंतर आपण एक टेंट स्टे घेतो, हॉल्ट घेतो. तिथून नेक्स्ट डे आपण स्टोक या गावात पोहोचतो आणि स्टोकवरून परत आपण लेहला जातो. लेहला आपण पुन्हा लोकल साईटिंग करतो आणि आपली टूर एंड होते. सो 2 नाईट्स आपण बेसिकली या पूर्ण माउंटन मध्ये घालतो, इनकोर माउंटन मध्ये घालतो, ज्या माउंटनचा आपण फील घेतो. म्हणजे बेसिकली आपण बघतो सिटी लाईफ आपण सगळे अनुभवतो की आपण बाकी ठिकाणी पण टूरला जातो, पण या ट्रेकची खासियत अशी की आपण एकदम माउंटनच्या आतमध्ये राहण्याचा जो फील असतो, म्हणजे शांतता, वर दिसणारं चांदणं, चंद्रप्रकाश, हे आपल्याला जे दुर्मिळ झाले सगळ्या गोष्टी आपल्याला इथं अनुभवता येतात. वा, छान शार्दूल, खरंच जावंसं वाटतंय. तुझं तू बोलतोयस तेव्हा सुद्धा मी विचार करते की कसं दिसेल, कारण लडाखच्या पॅनगॉंगच्या आपण जेव्हा आपल्या टूर्सवर जातो तेव्हा सुद्धा पॅनगॉंगला म्हणा किंवा नुब्राला, जेव्हा आपण जाऊन नुब्रा व्हॅलीला राहतो आणि त्या टेंट स्टे मध्ये राहून रात्री बाहेर पडलं की आकाशात जे काय असंख्य तारे दिसतात की असं वाटतं झोपू नये, ताऱ्यांकडे बघत राहावं. सो असंच काहीसं मला वाटतं ट्रेकवर होत असेल. आपल्या ट्रेकवर सुद्धा हॉटेल्स तर शक्य नाहीये कारण आपण अगदी डोंगरात जातो, पण आपलं वास्तव्य कसं असतं टेंट मध्ये, म्हणजे तो टेंट कसा उभारतात, आपण जाईपर्यंतच असतो का उभारलेला, आणि कसं काय राहता येतं तिथे. तर स्लीपिंग बॅग्स लागत असतील ना तिथे झोपायला टेंट मध्ये, त्याबद्दल थोडस सांगा मला. ताई बेसिकली आपला स्टे जो असतो हा स्टे हा टेंट मध्येच असतो. मी मुळात म्हणेल की टेंट पेक्षाही आकाशाचं पांघरुण आणि जमिनीचं चादर अशा वातावरणात आपण झोपलेलो असतो. परंतु एक सेफर साईड म्हणून आपण टेंटचा सहारा घेतो. या टेंटमध्ये बेसिकली आपण स्लिपिंग बॅग सांगतो की स्लिपिंग बॅग कॅरी करा. त्याचं कारण म्हणजे टेंट हा बेसिकली हवा, वारं, पाणी याच्यापासून संरक्षण करणारं एक कवच असतं. परंतु आपल्याला किती थंडी वाजते यासाठी एक सेफर साईड म्हणून स्लिपिंग बॅग असणं कधी पण गरजेचं असतं. टेंट हे नॉर्मली आपले तिथले जे लोकल सपोर्टर्स असतात हे ऑलरेडी त्यांनी उभं केलेला असतो. परंतु मी म्हणेल की एक दिवस का होईना आपण टेंट लावायचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. टेंट कसा लावायचा हे शिकलं पाहिजे. म्हणून आम्ही सुद्धा ट्रेकला एक दिवस असा ठेवला होता की त्यांना सांगितलं होतं की तुम्ही टेंट लावू नका, आम्हाला टेंट कसं लावता ते सगळ्यांना शिकवू द्या. म्हणजे कधी इन केस फ्युचरमध्ये आम्ही जेव्हा ट्रेकला जाऊ तेव्हा आम्ही लोकांना शिकू की टेंट कसं लावता येतो. शार्दूल, टेंट मध्ये राहण्याचाच नाही तर टेंट उभारण्याचा, लावण्याचा सुद्धा अनुभव आपण घेतला पाहिजे. मला सांग, साधारण ह्या ज्या टूर मध्ये सुरुवातीला तर एनर्जी सगळ्यांचीच खूप असते, पण एक 2-3 दिवसांनंतर आपापल्या क्षमतेप्रमाणे कधी आपली एनर्जी कमी होते, जास्त होते. आणि पण निसर्ग सौंदर्यात फिरताना, म्हणजे त्या डोंगरांमध्ये फिरताना खरंच एवढं सुंदर वाटतं की आपण ते कंटिन्यू करत असतो. पण असं कधी होतं का रे की काही लोकांना वाटतं आता माझ्याने हे नाही होणार, म्हणजे पुढे जाऊन मला हा ट्रेक कम्प्लीट करता येईल की नाही, पूर्ण करता येईल की नाही, एक भीती वाटते, किंवा कधी खरंच काहीतरी होऊन जातं की ज्याने ट्रेक कम्प्लीट करता येत नाही, मग अशा वेळे काय होतं? तर मुळात म्हणजे कधी कधी अशी सिच्युएशन येते की ज्यामध्ये आपलं थोडंसं मोरल डाऊन होतं. आपल्याला असं वाटतं की आपण हे चढू शकत नाही, आपल्याला होणार नाही, किंवा आता मला थोडंसं थकवा जाणवतोय, मला जमणारच नाही. तर अशा वेळी कधी कधी असं होतं की आपल्याला मोरल सपोर्ट करणारा कोणतरी असावा लागतो. आणि मी नक्कीच म्हणेल टूर मॅनेजर जर आपल्या सोबत असेल तर नक्कीच समोरच्याचं मोरल कधीच डाऊन होत नाही. नॉर्मल ट्रेकिंग गाईड असतो जो त्यांचा लोकल असतो, टूर मॅनेजर असण्याचा बेनिफिट हाच आहे की समोरच्या व्यक्तीला, समोरच्या ट्रेकर्सला एक मोरल सपोर्ट असतो की बाबा आमच्यासोबत कोणतरी आहे.
म्हणून कधी पण ट्रेकला 2 माणसं असणं गरजेचं काय, की एक माणूस पुढे कॉल घेत असतो, तो पुढे फ्रंट करला लीड करत असतो. मागून एक जण असा हवा की जो सगळ्यांना मोरल सपोर्ट करतोय, चला 2 मिनिटं राहिलेत, 5 मिनिटं राहिलेत, आलंच आहे, आता आपण पोहोचतोच आहे, असं जेव्हा आपण म्हणतो तर त्या एक एनर्जी असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडं का महिना जर आपल्याला वाटतं की मला नाही, मला थोडं रेस्ट हवी, मला चालता येत नाही, तर थोडं त्याला रेस्ट देता येतो. बाबा 10 मिनिटं थांब, तू थोडं रेस्ट कर, आपलं थोडंच राहिलंय, थोडं काय 10 मिनिटं काय 15 मिनिटं थांब, पण तू ट्रेक सोडू नको मधून. इन दॅट केस तसं अगदी झालं तर प्लॅन बी मध्ये हेच आहे की आपल्यासोबत 2 जण असल्यामुळे हा बेनिफिट असतो की ट्रेकिंग गाईड तो टूर कंटिन्यू करू शकतो, ट्रेक कंटिन्यू करू शकतो. आणि दुसरा जो आमच्यावर मी असेल टूर माझ्या किंवा ट्रेकिंग गाईड असेल, हा त्या व्यक्तीला कुठे ना कुठे थांबवू शकतो, आपण राहू शकतो. ट्रेकला 2 जण असण्याचा हा सगळ्यात मोठा बेनिफिट्स आहे. बरोबर. म्हणजे एखाद्या चांगल्या कंपनी बरोबर गेलं, की नक्कीच ही एक गॅरंटी असते आपल्या मनात. अर्थात आपल्या सगळ्यांनाच पाहिजे, की आपण सगळ्यांनीच ट्रेक पूर्ण केला पाहिजे. जी गोष्ट सुरुवात केली आहे ज्या गोष्टीची, ती गोष्ट पूर्णतेला नेलीच पाहिजे. पण असं काही झालं का रे लडाखला, जेव्हा तुम्ही ट्रेक करत होतात, सगळ्यांनीच ट्रेक कंप्लीट केले? काय काय अनुभव होते सगळ्यांचे? ताई मुळात लडाख सुद्धा असं झालं, म्हणजे कुठल्याही ट्रेकला मी बघितलं की नॉर्मली एका स्पेसिफिक लिमिट नंतर माणूस थकतो आणि त्याला असं वाटतं आपण उगाच ट्रेकला आलो. परंतु हं. अशा वेळी नॉर्मली लडाखला सुद्धा तेच झालं. जेव्हा आपण लेह पासून ट्रेकला सुरुवात केली, आम्ही जिंगचिंगला पोहोचतो, जिंगचिंग टू रुंबक आम्ही चाललो. मुळात म्हणजे हे सगळे ट्रेकर्स जे होते, ट्रेकर्सनी लडाखमध्ये कुणीच ट्रेक केलं नव्हतं. म्हणजे मुळात मी म्हणजे लडाखला कोणी ट्रेक जास्त केले नाहीत, तर आपण हा ट्रेक सुरुवात केलेली आहे. सो लडाख सारख्या ठिकाणी थोडासा नॉर्मली आपण चालल्यानंतर थोडासा माणूस थोडा लवकर थकतो, थोडासा नॉर्मल माणूस लवकर एव्हॅक्युएट होतो. हं. अशा वेळी त्या ट्रेकर्सनी सुद्धा जिंगचिंग टू रुंबक हा ट्रेक जो जर्नी होता, हा 5 तासात 6 तासात कंप्लीट केला होता. थोडेसे नॉर्मली थकलेले होते. नेक्स्ट डे पुन्हा चालायचं टुवर्ड्स तोकलासाठी, आणि रुंबक टू तोकला जाताना अर्ध्याहून जास्त मोरल डाऊन झालं होतं. त्यांना असं वाटत होतं की आपण कशाला आलो ट्रेकला, आता आपण उगाच लडाखला आलो, त्यापेक्षा हॉटेलला राहिलं असं बरं झालं असतं, कशाला आपण आलो. तर अशा वेळी नेमकं त्याच वेळी आम्हाला एक आयबेक्स तुम्हाला म्हणालो, तो वाईल्ड लाईफ अॅनिमल दिसला आणि तो त्या पूर्णपणे स्ट्रीप अशा चढणावर वर वर चढत चालला होता. आणि सर्वांनी त्या आयबेक्स बघितलं तेव्हा एकंदर असं मिळालं, अरे हा एक आयबेक्स हा पूर्णपणे चढावर उलटा चालत चाललाय, एवढं चढ आहे तरी चालत चाललाय, आणि आपल्याला जर चढ चालायचंय तरी आपण चालू शकत नाही का. आणि त्या एका सिच्युएशननी पूर्ण ट्रेकचं रूपांतर एका चांगल्या लीड मध्ये केलं. आणि सर्व ट्रेकर्सनी जो आमचा बेस पॉईंट होता, त्या बेस पॉईंट पर्यंत हसत खेळत थोडं थांबत परंतु ट्रेक हा कम्प्लीट केला. अरे वा, म्हणजे आयबेक्सनी खरंच मार्ग दाखवला तुम्हाला लडाखमध्ये, की ट्रेक कसा कंप्लीट करावा. फारच छान. शार्दूल, तू म्हणालास तुझ्याबरोबर जनरली बरीचसे यंग एज ग्रुप होता, म्हणजे 13 वर्षाचा मुलगा होता आणि मला वाटतं इतरही जे सगळे होते ते बरेचसे यंग लोक होती. 18 ते 55 ही साधारण आपल्या ट्रेक्सची एज लिमिट आपण ठेवली आहे. अर्थातच त्यातून सुद्धा अतिशय चांगलं फिटनेस असलं तर, जसं आपण म्हणालो तसं वयाचा काही याला लिमिटेशन नाही. पण या यंग लोकांबरोबर फिरताना, म्हणजे आजकाल सगळ्यांना फोनवरची एक ऍडिक्शनच म्हणता येईल आपल्याला, फोनचं ऍडिक्शन असतं. त्यात असं फिरताना फोटो देखील फोनवरच काढत असतील, पण नेटवर्क मला वाटतं सगळीकडे मिळत नसेल. तर मग असं तुला काही जाणवलं का, की त्यांना काही विड्रॉल सिम्पटम्स होत आहेत, की आपल्याला नेटवर्क मिळत नाहीये, फोन करता येत नाहीये, सोशल मीडियावर जाता येत नाहीये, असं असे काही तुला जाणवलं टूरवर? काही सुरुवातीला ट्रेक जेव्हा सुरुवात झाला तेव्हा सगळ्यांना असं वाटत होतं की अरे इथे इंटरनेट नेटवर्क नाही, आणि पूर्णपणे माउंटनचा भाग आहे, त्यातल्या तो पूर्णपणे एक प्रकारचे पूर्ण हाईट पण 10,000 फूटपेक्षा उंचीवर असल्यामुळे नेटवर्कचा कुठेच काही संबंध नव्हता. सुरुवातीला सगळ्यांना असं वाटलं की अरे आम्हाला आता आज इंस्टाग्राम ओपन करता येणार नाही, आम्हाला आजची स्टोरी टाकता येणार नाही, आम्हाला फेसबुकवर लाईव्ह जाता येणार नाही. तर जेव्हा त्यांना सुरुवातीला असं वाटलं, परंतु जेव्हा त्या निसर्गाच्या वातावरणात ते रमत गेले, जेव्हा त्या पूर्ण नेचरमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले, मला तर असं वाटतं ट्रेक संपेपर्यंत कोणी मोबाईल सुद्धा बघितला नव्हता. जे फोटो काढायचे मोबाईल ठेवायचा, फोटो काढायचे मोबाईल ठेवायचा, व्हिडिओ काढायचे फोटो ठेवायचा, बाकी कुणालाही काही टेन्शन नव्हतं. म्हणजे आपण म्हणतो की नॉर्मली आपण जेव्हा कुठे टूरला जातो, ट्रेकला जातो, आपल्याला थोडंसं घरी काय चाललंय, नॉर्मली बाबा भारतात काय चाललंय, हे थोडंसं आपण बघत असतो. परंतु ट्रेकला गेल्यानंतर फक्त आणि फक्त माझी लाईफ आणि माझा ट्रेक हाच विचार प्रत्येक जण करत होता. त्यामुळे कुणाला असं वाटलं नाही की बाबा माझ्या मोबाईल चेक करावा, माझा इंस्टाचा स्टेटस चेक करावा, माझा व्हॉट्सअप स्टेटस चेक करावा, कुणाला असं वाटलं नाही. म्हणजे एक प्रकारची वेगळी लाईफ हे आपण ट्रेकमध्ये अनुभवतो, की नॉर्मली डेली आपण जेव्हा मोबाईल ऑपरेट करत असतो, आपले एक प्रकारची सवय असते. ट्रेकला नंतर मी तो एक्सपिरियन्स घेतला, मी स्वतः एक्सपिरियन्स घेतला की नेटवर्क नसताना एक शांतता जी लाभते ती वेगळीच असते. शार्दूल, तुझं हे सगळं ऐकून खरंच आता तर म्हणजे निश्चित हे पक्कच झालं, की यावर्षी एक तरी ट्रेक भारतात हा केलाच पाहिजे. पण मला सांग, ह्याला काही
म्हणजे बेस्ट सीझन असा असतो का? अर्थात हवामान, थंडी हे सगळं बघावंच लागेल. पण वर्षभर ट्रेकिंग करता येतं की ट्रेकिंगचा सुद्धा सीझन आहे? तर ट्रेकिंगचा सीझन असा म्हणता येत नाही, कारण की आपल्या भारतामध्ये म्हणजे एवढं वैविध्यपूर्ण आपला भारत आहे की आपण 12 महिने सुद्धा ट्रेकिंग जाऊ शकतो, हिमालयामध्ये सुद्धा. कारण जेव्हा नॉर्मली स्नो जेव्हा पिरियड असतो, म्हणजे आता जसं आपण बघतो नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पर्यंत पूर्णपणे स्नो सीझन हा पूर्णपणे हिमालयात असतो. अशा सीझनमध्ये तुम्ही चद्दर ट्रेक सारखा ट्रेक करू शकता, जो पूर्णपणे बर्फातला ट्रेक आहे. केदारखंड सारखा उत्तराखंड मधला ट्रेक आहे, जो आपण स्नो सीझन मध्ये करू शकतो. जेव्हा आपला बर्फ मेल्ट व्हायला सुरुवात होतो, म्हणजे मार्च पासून ऑनवर्ड्स ते एप्रिल, मे, जून या भागामध्ये तुम्ही स्पिरिच्युअल ट्रेकिंग करू शकता. म्हणजे उत्तराखंड जो आहे, ते उत्तराखंडमध्ये ट्रेक जे आहे ते सगळे नॉर्मली बेसिकली केदारनाथ असेल किंवा नॉर्मली तुमचं गंगोत्री असेल, तुमचं केदारकंठ असेल किंवा तुमचं नॉर्मली हेमकुंड साहेब असेल, हे सगळा जो भाग आहे हा नॉर्मली एप्रिल ते जून मध्ये ओपन होतो आणि त्या भागामध्ये त्या वातावरणात सुद्धा आपण तो ट्रेक करू शकतो. जून ऑनवर्ड्स जे आपण म्हणू शकतो, जून ते नॉर्मली परत नोव्हेंबर पर्यंत तुम्ही हिमालयातले आणि लडाख मधले किंवा काश्मीर मधले ट्रेक करू शकता. तर लडाखमध्ये स्पेसिफिकली ट्रेक हे नॉर्मल जून ऑनवर्ड सुरू होतात. मे पर्यंत लडाखमध्ये बर्फ असतो. मेच्या मिड पर्यंत तो मेल्ट व्हायला सुरुवात होतो आणि जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत तुम्ही लडाखमध्ये कुठलेही ट्रेक करू शकता, फक्त चद्दर ट्रेक सोडून. हिमालयामध्ये सुद्धा हमटा पास असेल, रोहतांग पास असेल, असे ट्रेक सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे रूटचे ते पूर्ण ऑपरेट होतात. मणिमहेश असेल, आले वेगवेगळे ट्रेक जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत पूर्णपणे ऑपरेट होतात. परंतु आपण कुठल्या ट्रेकला जाताना पहिली गोष्ट खात्री केली पाहिजे, सीझन कुठला आहे आणि त्या ट्रेकला व्यवस्थित आपण तो करू शकतो का. कारण जर तुम्ही बर्फाचा ट्रेकला जाताय आणि तुमचे प्रिकॉशन तुम्ही त्याचे घेत नसाल, तर तुम्हाला ट्रेकला ती अडचण सुद्धा येऊ शकते. सो प्रत्येक ट्रेकची आपण पहिली घेतलं पाहिजे की सीझन कुठला ट्रेकला परफेक्ट आहे, त्यानंतर आपण त्या ट्रेकला जायला हवं. बरोबर शार्दूल, खरंच छान माहिती दिलीस तू आणि मला सुद्धा आता वाटतंय जरा ट्रेकिंगचं सामान बाहेर काढावं आणि नक्कीच ट्रेकला निघावं. जाता जाता एक शेवटचं आम्हाला सांग, तुझे फेवरेट ट्रेक्स कुठले आहेत? म्हणजे किंवा भारतातले कुठले ट्रेक्स आपण एक ट्रेकिंग बकेट लिस्ट केली तर हे ट्रेक्स आपण केले असं म्हणता येईल, असले कुठले ट्रेक्स आहेत? तर मुळात म्हणजे हिमालय आणि सह्याद्री या दोन भागामध्ये मी ट्रेकिंग केल्यामुळे दोन्ही भागातले मी तुम्हाला ट्रेक सांगतो. सह्याद्रीमध्ये जे आपण ट्रेक करत असतो, हे ट्रेक करताना काही एक लाईनअप आहे. म्हणजे जसं राजगड तोरणा आहे, हा दोन वेगवेगळे किल्ले आहेत. राजगड तोरणा जो रूट आहे हा खूप सुंदर असा रूट आहे. तर राजगड तोरणा असं आपण दोन्ही रूटचे ट्रेक केले पाहिजेत. किंवा हरिश्चंद्रगड हा नाळेच्या वाटेने केला पाहिजे, असं आपण सह्याद्रीबद्दल म्हणू शकतो. आणि हिमालयामध्ये मी स्पेसिफिकली सांगेल तुम्हाला की मी लडाखला ट्रेक केला, जो नॉर्मली जिंगचेक रुंबक तुकला ट्रेक होता. त्याचप्रमाणे मरखा व्हॅली नावाचा एक ट्रेक आहे. मरखा नावाची रिव्हर जी आहे, खूप सुंदर अशी रिव्हर आहे. हेमिस नॅशनल पार्क हे भारतातलं एक प्रकारचं सुंदर असं वाईल्ड लाईफ पूर्णपणे झोन आहे. या झोन मध्ये पूर्णपणे मरखा व्हॅलीचा ट्रेक होतो. चद्दर ट्रेक सुद्धा खूप सुंदर आहे, जो पूर्णपणे झंस्कार जी पूर्ण जे फ्रोजन होते, फ्रोजन रिव्हरवर चालायचा जो वेगळा एक्सपिरियन्स आहे, तो जगात कुठेच नाहीये, असा एक्सपिरियन्स आपण या ट्रेकला घेतो. त्याचप्रमाणे मी म्हणेल की उत्तराखंड मधला केदारनाथ आणि वासुकी ताल हा ट्रेक केला पाहिजे. कारण केदारनाथला सगळेजण जातातच, पण केदारनाथ हे वरून किती सुंदर दिसतं हे आपण वासुकी तालला जेव्हा पोहोचतो, त्या तलावाच्या इथे पोहोचतो आणि तिथून पूर्णपणे केदारनाथ व्हॅलीचा जेव्हा व्ह्यू घेतो, तो अप्रतिम असा पूर्णपणे नजारा आपल्याला बघायला मिळतो. आणि स्पेसिफिकली माझे काही असे स्वप्नामध्ये असे ट्रेक आहेत, जे आहे नेपाळमधील अन्नपूर्णा सर्किट ट्रेक. खूप सुंदर अशी अन्नपूर्णा नावाची एक रेंज आहे. ही रेंज मला प्रदक्षिणा मारायची, जी पूर्णपणे वेगळ्या स्वरूपात येते. आणि दुसरा ट्रेक आहे माझा K2, जो पूर्णपणे जगातला एक अवघड असा माउंटन रेंज मध्ये येतो. तो मला करायचा आहे. नुकताच मी नेटफ्लिक्सवरचं 14 पिक्स नावाची वेबसिरीज पाहिल्यानंतर मला अजून इन्स्पिरेशन आले की काय काय करावं लागेल. वा शार्दूल, तू तर एक ट्रेकिंगची बकेट लिस्टच उभी केली आहेस आपल्या समोर. त्यामुळे नक्कीच या बकेट लिस्टवरचा प्रत्येक ट्रेक करण्याच्या मागे आपण लवकरच लागू. पण शेवटचं तुला काही आपल्या मंडळींना सांगायचंय का? ताई, मुळात मी पुन्हा सांगेल लोकांना की बिंदास ट्रेकला जा. कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. वयाची कुठलीही आडमर्यादा तुमच्या ट्रेकिंग मध्ये येऊन देऊ नका. कारण की मुळात ट्रेकिंगला कधीच वय नसतं. तुमचा फिटनेस व्यवस्थित असेल, तुमचं मेंटल फिटनेस परफेक्ट असेल, तर तुम्हाला कुठल्याही ट्रेक करायला कोणीही आडू येऊ शकत नाही. वेदर सोडून तुम्हाला कोणीही मध्ये येणार नाही. फक्त आणि फक्त तुम्ही तुमची नॉर्मली प्रिकॉशन घ्यायला सुरुवात करा. प्रिकॉशन म्हणजे काय, की नॉर्मली थोडं वॉक घेणं असेल, थोडंसं हाईक करणं असेल, थोडंसं योगासन करणं असेल, थोडा व्यायामाला सुरुवात केली तर जगातला अवघडातल्या अवघड सुद्धा ट्रेक तुम्ही करू शकता. कुठल्या प्रकारचं आडमर्यादा तुम्हाला येणार नाही. धन्यवाद शार्दूल. मंडळी, हे होतं ट्रेकिंग आणि हायकिंग म्हणजे ट्रेक्स अँड हाईक्स. हे कसं करावं, काय करावं याबद्दलची सगळी माहिती आपल्याला शार्दूलनी दिली आहे. तर असाच ट्रॅव्हल करता हा पॉडकास्ट तुम्ही ऐकत राहा आणि यापुढे सुद्धा असेच वेगवेगळे टूर्स, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे डेस्टिनेशन याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. सो चलो, बॅग भरो, निकल पडो. बाय बाय.